वापरामध्ये त्रिमितीय आकार दिसतात बघा तुम्हाला. पुस्तक आहे, फुटबॉल आहे, टेबल आहे, फास्ट किंवा आईस्क्रीम आईस्क्रीम आहे, चौरस, आयत, वर्तुळ. आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. तर प्रत्येक वस्तूला काय आहे, ठराविक आकार आहे. प्रत्येक वस्तूला लांबी, रुंदी किंवा उंची आहे. तर मग बघा त्रिमितीय आकार म्हणजे काय? तर प्रत्येक वस्तूला असलेली वस्तूची लांबी, रुंदी किंवा बघा मग सपाट जर असेल, सपाट, फ्लॅट, चौरस किंवा आयत, वर्तुळ आकारच्या वेगवेगळ्या वस्तू आपण आपल्या दैनंदिन वापरामध्ये बघतो. तर आज आपण बघणार आहोत त्रिमितीय आकार. तर त्यामध्ये पहिला जो आहे त्रिमितीय आकार तो आहे दंडगोल. दंडगोल म्हणजेच काय? वृत्तिका चिती. दंडगोल म्हणजेच काय? तुम्ही बघितलेलं असेल. मग आता दंडगोल आपण नेमकं कशाला म्हणतो? आपलं जी काही गॅसची टाकी आहे त्याला काय असतात किंवा जे काही सिलेंडर आकाराच्या ज्या काही वस्तू आहेत म्हणजे गॅसच्या टाकीच्या आकाराच्या ज्या काही विविध वस्तू आहेत त्यांनाच आपण काय म्हणतो? दंडगोल किंवा त्रिमितीय रचना असलेली दंडगोलाची रचना असेल. मग बघा ज्या त्रिमितीय आकाराला दोन किंवा दोन समान गोल तळ किंवा एक बळकटी पृष्ठभाग असतो त्यालाच आपण काय म्हणतो? दंडगोल म्हणतो. मग आता हा जो काही दंडगोल आहे त्याची तीन पृष्ठभाग असतात बघा. जो वरचा जो काही टॉपचा आहे तुम्हाला आकृतीमध्ये दिसत आहे. जो काही वरचा टॉपचा आहे तो आहे टॉप वरचा पृष्ठभाग, गोल पृष्ठभाग, खालचा एक पृष्ठभाग आणि बळकटीचा भाग म्हणजे तो तुमचा असा दुमटचा जो काही भाग आहे म्हणजे ओपन नसलेला तो जो काही भाग आहे तो आहे तुमचा कर सरफेस म्हणजेच काय? बळकटी बाजू. मग हा जो काही दंडगोल आहे त्याला आकृती असतात, दोन कडा असतात. दोन कडा म्हणजे कुठला? एक वरची आणि एक खालची आणि दोन सपाट पृष्ठ आणि एक वक्र पृष्ठ असते. त्याला शिरोबिंदू नसतात. ही झाली दंडगोलाची रचना. त्याच्यानंतर दुसरा जो काही त्रिमितीय आकार आहे तो आहे शंकू. आता आपण सर्वजण आईस्क्रीमचे कोन खाल्लेला आहे, बघितलेला आहे. त्याच्यानंतर मेंदीचे कोन आहे. यांचा जो काय आकार आहे तो काय असतो? शंकू सारखा असतो किंवा शंख आहे तो सगळ्यांना काय माहित? आपल्याला सर्वांना माहित आहे. आता शंकूचा आकार कसा असतो? त्याच्या त्रिमितीय आकाराला एक गोल तळ किंवा एक टोकदार बिंदू असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? शंकू म्हणतो. त्याच्या दोन्ही बाजूंचं टोक सारखं नसतं. एकाच बाजूला त्याला काय असतं? एक गोलाकार तळ असतो. त्यालाच आपण काय म्हणतो? शंकू म्हणजेच कोन म्हणतो. मग आता हा जो काही शंकू आहे याची रचना बघा. खालचा काय असतो? त्याला एक गोल पृष्ठभाग असतो. वरती एक टोकदार काय असतो? बिंदू असतो आणि जो काही तळ किंवा शिखराला टोचणारा जो काही गुळगुळीत भाग आहे त्यालाच काय म्हणतो आपण? बळकटी पृष्ठभाग. मग हा जो काही शंकू आहे शंकूला बघा एक शिरोबिंदू असतो, एक कडा आणि एक वक्रपृष्ठ आणि एक सपाट पृष्ठ असते. प्रत्येक जो काही त्रिमितीय आकार आहे प्रत्येकाची रचना काय आहे? वेगवेगळी आहे. मग आता आपण जो बघितला त्याच्यामध्ये सिलेंड्रिकल सिलेंडर किंवा शंकू बघितलंय. याच्या दोघांचेही जे काही आकार आहे त्रिमितीय आकार हे काही वेगवेगळे आहे. पण त्याचबरोबर जो काही तिसरा त्रिमितीय आकार आहे तो आहे घन आहे. आता सर्वांनी क्यूब बघितलेला आहे. आपण सर्वजण खेळतो, बघतो किंवा एखादा लाकडी ठोकळा बघितलेला आहे. आता घनाच्या ज्या काही सर्व बाजू आहेत त्या काय असतात? समान लांबीच्या असतात. म्हणजेच काय? सर्व जो काही पृष्ठभाग आहे तो काय असतो? चौकोनी असतात आणि याच आकाराला आपण काय म्हणतो? घन म्हणतो. घन म्हणजेच काय असतो? क्यूब असतो. त्याच्या सर्व ज्या काही बाजू आहेत त्या काय असतात? एकसारखी असतात. मग आता हा जो काही घन आहे त्याचा त्रिमितीय आकार आहे. एक त्रिमितीय आकार आहे बघा. त्याच्यामध्ये काय असतात? 6 चौकोनी पृष्ठभाग. ते पण कसे असतात? सारख्याच आकाराचे आणि त्याला किती आहे? 12 कडा. म्हणजेच काय? कडा म्हणजेच काय? एजे कोपरे आणि 8 का आहे? व्हर्टायसेस म्हणजेच काय? 8 कोपरे आहेत. त्याच्यानंतर बघा जो काही घन आहे घनाला 8 शिरोबिंदू, 12 कडा आणि 6 पृष्ठे आहेत. त्याच्यानंतर चौथा जो त्रिमितीय आकार आहे तो आहे इष्टिकाचिती. आता इष्टिकाचिती म्हणजेच काय? सर्वांनी आपलं मॅच बॉक्स म्हणजे काडीच्या पेटीचं बॉक्स बघितले आहे किंवा इतर बॉक्स बघितलेला असेल. मग आता हा जो काही इष्टिकाचिती आहे तो पण काय आहे? त्रिमितीय आकार आहे. त्या आकाराला लांबी, रुंदी किंवा उंची या तीनही काय असतात? मिती असतात. मिती असतात म्हणजेच काय? एखादी वस्तू आहे ती काय आहे? इष्टिकाचिती सारखी आहे. एखादा बॉक्स आहे एखादा खोका आहे किंवा बॉक्स आहे त्या बॉक्सला लांबी पण आहे, रुंदी पण आहे आणि उंची पण आहे.
म्हणजेच ह्या तिन्ही मिती ज्याला असतात, त्या सर्व पृष्ठभागात काय असतो? आयताकृती असतो. त्यालाच काय म्हणतो आपण? इष्टिकाचिती किंवा आयतघन असे म्हणतात. मग आता बघा, इष्टिकाचिती आहे याच्यामध्ये आपल्याला किती 6 पृष्ठभाग. जे काही 6 पृष्ठभाग आहेत, ते सर्व कसे दिसतात आपल्याला? आयताकृती दिसतात. त्याच्यानंतर ज्या काही 12 कडा आहेत. आता ज्या काही 12 कडा आहेत, 12 कडा कशाला आहे? इष्टिकाचितीला. म्हणजे जे काही सर्व आयत आहे, त्याला काय आहे? 12 कडा. त्याच्यानंतर आहे 8 कोपरे. 8 कोपरे म्हणजेच काय? व्हर्टायसेस. त्याला काय आहे? 8 व्हर्टायसेस आहे.